एकाच सबस्क्रायबरने मला 2-3 व्हिडिओच्या खाली कमेंट केली की आम्हाला बदकाचा दुपट्याचं डिझाईन दाखवा. याचा अर्थ असा की त्यांना ते बदकाचं दुपट्याचं डिझाईन मी दाखवलेलं बघायचं आहे. त्यामुळे त्यांनी ती कमेंट केली. तर त्यांच्या कमेंटला उत्तर देण्यासाठी म्हणून आज मी बदकाचं दुपट्याचं डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे. परंतु हे जे डिझाईन आहे हे पारंपरिक पद्धतीने हेच बदकाचं डिझाईन आपण बऱ्याच वेळा बघितलेलं आहे. हे पारंपरिक पद्धतीचं आहे असं मी का म्हणते, कारण माझ्या आजीनी सुद्धा हे डिझाईन बनवलेलं होतं. त्यामुळे याला मी पारंपरिक म्हणते. तर हे खूप जुन्या काळापासून बदकाचं डिझाईन दुपट्याचं बनवायचं म्हटलं की याच डिझाईनचं दुपटं बनवलं जायचं. म्हणून मी आज तेच डिझाईन तुम्हाला परत नको शेअर करायला, म्हणून मी आज तुम्हाला एक युनिक पद्धतीचं बदकाचं दुपट्याचं डिझाईन दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी काही तुकडे कापून घेतलेले आहेत. हे सगळे प्लेन कलरचे तुकडे आहेत. जांभळ्या रंगाचे सर्वात प्रथम बदकाचं दुपट्याचं डिझाईन बनवण्यासाठी आपण पांढरा कपडा शक्यतो वापरतो. तर त्यासाठी इथे मी काही चौकोन घेतलेले आहेत. हे जे चौकोन आहेत हे 3.5 बाय 3.5 इंचाचे चौकोन आहेत. 4 बाय 4 इंचाचे चौकोन कापून मी इथे काही त्रिकोण केलेले आहेत. याला कॉन्ट्रास्ट कलर म्हणून जांभळ्या रंगाचे मी काही चौकोन घेतलेले आहेत आणि काही त्रिकोण घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे या पिवळ्या रंगाचे जे चौकोन आहेत ते मी 5 चौकोन घेतलेले आहेत आणि काही त्रिकोण घेतलेले आहेत. हे लाल रंगाचे 2 त्रिकोण घेतलेले आहेत. हे चोचेसाठी घेतलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त आपल्याला पायासाठी वेगळा कपडा लागणार आहे. तो आता कुठला वापरायचा हे डिझाईन तयार झाल्यानंतर आपण ठरवणार आहोत. मी इथे काही त्रिकोण आणि काही चौकोन असा उल्लेख केला कारण मी सुद्धा हे अंदाजाने घेतलेले आहेत. त्यामुळे याच्या जास्त खोलात न शिरता आपण आता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करू, कारण याचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. सगळ्यात आधी व्हिडिओला सुरुवात करताना मी जांभळ्या रंगाचे 7 त्रिकोण आणि पांढऱ्या रंगाचे 7 त्रिकोण एकमेकांना जोडून घेणार आहे. त्यानंतर जांभळ्या रंगाचा 1 त्रिकोण मी लाल रंगाच्या त्रिकोणाला जोडणार आहे आणि पांढऱ्या रंगाचा 1 त्रिकोण मी लाल रंगाच्या त्रिकोणाला जोडणार आहे. हे जे पिवळे त्रिकोण आहेत याचं काय करायचं हे आपण नंतर बघू. तर आधी सगळ्यात हे त्रिकोण मी आधी जोडून घेते. हे जोडून झाल्यानंतर मी हे कसे जोडायचे हे त्रिकोण तुम्हाला सांगणार आहे आणि सगळे त्रिकोण जोडून झाल्यानंतर आपण ऍक्च्युअल डिझाईनला सुरुवात करणार आहोत. तर आता मी आधी त्रिकोण जोडून घेते. मी सांगितल्यासारखं हे जांभळ्या रंगाचे 7 त्रिकोण, जांभळ्या रंगाला एक लाल रंगाचा त्रिकोण आणि पांढऱ्या रंगाला एक लाल रंगाचा त्रिकोण एवढं मी जोडून घेतलं. आता हे पिवळे जे त्रिकोण आहेत हे ऍक्च्युअली आपल्याला 3च लागणार आहेत, पण ते 3 असे वेगळे कापता येत नाही म्हणून मी 4 कापलेत. त्याचप्रमाणे हे पांढऱ्या रंगाचे पण 4 कापलेत. तर हे आपण आता एकमेकांना जोडून घेऊ. एक आपण बाजूला ठेवून देऊ, कधीतरी आपल्याला गरजेला लागला तर राहू दे यासाठी. तर आता हे जे सगळं मी काय जोडलेलं आहे या सगळ्याला मी इस्त्री करून हे ट्रिम करून घेते आणि नंतर मग आपण ऍक्च्युअल डिझाईन बनवायला सुरुवात करू. आता ट्रिम करताना सुद्धा एक लक्षात ठेवायचं, आपले चौकोन जे आहेत ते 3.5 बाय 3.5 इंचाचे चौकोन आहेत. त्या केसमध्ये ट्रिम करताना सुद्धा हे जे काही चौकोन तयार झालेले आहेत ते सुद्धा आपले 3.5 बाय 3.5 इंचाचे झाले पाहिजेत. त्याच्याकडे जरा थोडंसं बारकाईने आपल्याला लक्ष द्यावं लागतं. परंतु कधीतरी असं एखादी ओळ किंवा एखादी लाईन आहे टेपची म्हणा किंवा रुलरची, ती इकडे तिकडे होऊ शकते. तर त्यावेळेला आपण ते दुपट्यामध्ये ऍडजस्ट करू शकतो. तर हे सगळं आता करून झाल्यावर आपण पुढचं डिझाईन बनवायला घेऊ. आता आपण ऍक्च्युअल दुपटं बनवायला सुरुवात करणार आहोत. आता इथे मी जांभळा कपडा वापरलेला आहे. तर याच्या खाली पण एखादी कमेंट अशी येऊ शकते की बदकाच्या बाजूला कधी जांभळा रंग असतो का? तर थोडक्यात हे दुपटं आहे हे एवढंच तुम्ही लक्षात घ्या. आणि जे आपण डिझाईन बनवलंय ते ठळक दिसण्यासाठी जे जे काय करता येईल ते आपण करत आहोत. म्हणजे मी नेहमी तसंच करत असते. तर आता इथे बदकाच्या बाजूला तुम्ही पाण्याचा बदक हे पाण्यात असतं म्हणून पाण्याच्या रंगाचा कपडा घेऊ शकता का? तर असं काही होत नाही. त्यामुळे बदक ठळक उठून दिसेल असा जो कॉन्ट्रास्ट कलर आपल्याकडे असेल, जो उपलब्ध असेल तो आपण घ्यायचा. मग तो प्लेन असू दे, मग तो डिझाईनचा असू दे, जे काही असेल ते. आता माझ्याकडे प्लेन उपलब्ध होता तर मी इथे प्लेन वापरलेला आहे आणि जांभळा होता म्हणून जांभळा वापरलेला आहे. बाकी याच्यामध्ये असं वेगळं असं काहीही नसतं. तर ठीक आहे, आता आपण ऍक्च्युअल डिझाईन बनवायला सुरुवात करू. सगळ्यात आधी हे 2 जांभळे चौकोन मी एकमेकांना जोडून घेणार आहे. हे 2 जोडून झाल्यानंतर आता एक जांभळा आणि एक पांढरा असा मी जोडून घेणार आहे. मग तो कसा जोडायचा? तर असा जोडायचा. आता 2 पांढरे चौकोन मला जोडायचे आहेत. हे बघा, हे एवढं मी आता जोडून घेतलं. इथे आता मी 2 मोठेच्या मोठे 2 जांभळे आणि 2 पांढरे तुकडे घेतलेले आहेत. आता ते मला कसे आले पाहिजेत? असं येणार आहे याच्या पुढे आणि यातला एक जांभळा जो कपडा आहे तो अशा पद्धतीने याच्यावर आला पाहिजे. त्यात काय की
हा पांढऱ्याचा जो भाग आहे हा अगदी कमी इथे आला पाहिजे, असा आला पाहिजे. तर ह्या पद्धतीने हा जांभळा तुकडा याला जोडला गेला पाहिजे इथपर्यंत. आणि हा जो एक्स्ट्राचा जो आहे तो नंतर 3.5 इंचाच्या हिशोबाने, कारण हे चौकोन आपले 3.5 इंचाचे आहेत, त्या हिशोबाने हा आपल्याला कापून घ्यावा लागेल. तर हा आता मला इथे आधी त्यासाठी इथे असा जोडून घ्यावा लागेल. पांढरा भाग जो आहे तो अगदी कमी पकडायचा आणि हा जांभळा जो भाग आहे तो जास्त पकडायचा. मग त्या केसमध्ये मला जांभळ्या कपड्यावर असं नख मारून घ्यावं लागेल आणि तो कपडा अशा पद्धतीने याला जोडून घ्यावा लागेल. आणि नंतर मग हा जो एक्स्ट्राचा आहे हा मला कापून टाकावा लागेल. तर ते कसं करणार आहे ते आता तुम्हाला मी प्रत्यक्ष करून दाखवते. आता हे बघा, हे जे टोक आहे पांढऱ्या कपड्याचं हे इथे जुळलं गेलं पाहिजे, पण इथे आपली 1/2 इंचाची शिलाई मार्जिन येणार आहे. त्यामुळे हा एवढा जो कपडा आहे हा आपला आतमध्ये दाबला जाणार शिलाईमध्ये. मग तिथून आपल्याला हा जांभळा कपडा असा पकडायचा आहे आणि हा जांभळा कपडा याला इथे असा जोडून घ्यायचा आहे, इथपर्यंत असा. तर हा आता मी जोडायचा असेल मला याला, तर ते काय करायचं, हे असं उलटं करायचं आणि जिथे आपण नख मारलेला आहे तिथून आपल्याला बरोबर ही टीप अशी मारायला लागेल. ही बघा अशी. तर ही मी मारून घेते आधी. याच्यासाठी मला टाचण्या लावाव्या लागल्या तरी सुद्धा चालतील, परंतु तो जो भाग आहे तो परफेक्टच आला पाहिजे, कारण ती त्या बदकाची मान आहे. तर अशा टाचण्या लावून घेणार आहे मी आधी आणि ही टीप अशी मारून घेणार. मी ॲक्च्युअली हे आधी बनवलं होतं, तुम्हाला वर दिसत असेल, पण ते मॅच झालं नाही म्हणून मी हे परत बनवलं. आता हे जे अंतर आहे हे आपलं इकडनं आणि इकडनं बरोबर 3.5 इंचाचं आलं पाहिजे. इकडे हे 3.5 इंचाचं इथे मी मार्किंग केलंय. इथून पुढे आपल्याला 3.5 इंच मार्क करून हा चौकोन आपल्याला कापून घ्यायचा आहे. हे बघा, आता हे जे अंतर आहे हे सुद्धा आपलं 3.5 इंच आलं पाहिजे. इथून अशी ही सरळ रेघ मारायची आणि हा जो भाग आहे हा आता असा आपण कापून घ्यायचा आणि मग हे आतले भाग आपण कापून घेऊ. हे बघा, असा तो आला पाहिजे इथे. आता हा जो भाग आहे हा मी याला इथे जोडून घेते. इथे मी बरोबर बघा 1/2 इंचाची मार्जिन सोडलेली आहे, तर तेवढं ते जोडून घ्यायचं. हे बघा असं आलं पाहिजे. ही बदकाची जी आहे ती मान हळूहळू इकडनं आता सुरू होईल. पुढे आपल्याला जांभळे चौकोन 4 जोडायचे आहेत. अशा प्रकारे आपली ही पहिली जी ओळ आहे ती आता आपली तयार झाली. फक्त हा जो भाग आहे, 2च भाग आहे, हा आणि दुसऱ्या ओळीतला. ह्या 2च भागामध्ये थोडंसं किचकट आहे, बाकीचं डिझाईन काय जोडायला एवढं किचकट नाहीये. तर ही पहिली ओळ आपली तयार झाली. ही झाली पहिली. आता दुसरी ओळ मी बनवायला घेते. दुसऱ्या ओळीमध्ये पण सुरुवातीला 2 जांभळे चौकोन येतील. हे झाल्यानंतर 3 पांढरे चौकोन येतील. 2 जांभळे चौकोन झाले, हे 3 पांढरे चौकोन झाले. आता इथे आपल्याला जसं आपण पहिल्या ओळीत केलं होतं त्याच प्रकारे आपल्याला दुसऱ्या ओळीत करायचं आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितल्यासारखं इथे जो हा कपडा आहे हा पांढरा कपडा इथे कमी आलेला आहे. आता आपल्याला पांढरा कपडा जास्त आणि जांभळा कपडा कमी घ्यायचा आहे. इथे आपण पांढरा कपडा कमी आणि जांभळा म्हणजे बरोबर उलटं आपल्याला इथे करायचं आहे. मग त्या केसमध्ये पुन्हा आता मला हे 2 तुकडे घ्यावे लागतील मोठेवाले आणि मगाशी आपण जसं ॲडजस्ट केलं तसंच आपल्याला ॲडजस्ट हे करावं लागेल. तर तेव्हा मी आता काय करणार, हा जो पांढरा कपडा आहे कुठून घेऊ वाटलं तर आपण, म्हणजे आपल्याला लक्षात येतं की आपल्याला कुठून जोडायचं आहे. आणि मगाशी जसं मी इथे पेन्सिलने 1/2 इंचावर मार्क केलं तसंच इथे 1/2 इंचावर मार्क करून घेणार आहे. आणि आता हा जांभळा कपडा मला कमी हवाय ना, म्हणजे जेवढा इथे पांढरा आहे तेवढा इथे जांभळा हवाय. मग त्या केसमध्ये आता हा जो भाग आहे मी आता सरळ इथून असा जोडून घेणार, इथून असा इथपर्यंत, आणि नंतर मग तो कट करून मला इथे ॲडजस्ट करायचा आहे. सॉरी, हे इथून मला जोडून चालणार नाही, हा मला इथून जोडावा लागेल. पांढरा जास्त पाहिजे ना, जांभळा कमी पाहिजे. मग हा मला इथे अगदी कमी हवाय भाग. 3.5 इंचाचा जर हा चौकोन असेल तर इथे साधारण 1 इंचाचा हा भाग मला जांभळ्या चौकोनाचा हवाय. त्या हिशोबाने मी हा इथे असा पूर्ण जोडून घेणार आहे आणि जोडताना मला मार्किंग पण करून घ्यावं लागेल. तर आता हे बघा, हे इथे माझं 3.5 इंच येत आहे. इथून इथपर्यंत जर मी पकडलं तर इथे 3.5 इंच येते. आता इथून पण मला हे 3.5 इंचावर खूण करून घ्यावी लागेल. 1 2 3 आणि अर्धा 3.5. तसंच हे इथून पकडायचं आणि इथे पण मला 3.5 इंचावर एक खूण करून घ्यावी लागेल.
ही इथे 1 2 3 आणि अर्धा 3.5. आता इथे मी खूण करून घेतली 3.5 इंचावर आणि इथे मी खूण करून घेतली 3.5 इंचावर. म्हणजे माझा जो तयार चौकोन आहे तो एवढा आला पाहिजे, असा. बरोबर, हा असा आला पाहिजे. म्हणजे जोडल्यानंतरचा तो तयार चौकोन आहे तो असा आला पाहिजे. आणि या वेळेला जांभळा जो कपडा आहे तो मला इथपर्यंत आला पाहिजे. इथे पण त्याचं टोक मला आलं पाहिजे आणि इथे पण थोडासा त्याचा तुकडा मला आला पाहिजे. मग इथे मी आता नखाने थोडंसं असं हे दाबून घेणार आणि जिथे मी नखाने दाबलेलं आहे तिथे मी मगाशी मारून घेतली तशी टीप मारून घेणार. वाटलं तर पेन्सिलने तुम्ही हे इथे मार्क करून घेऊ शकता. हे सगळं एवढं जे मी करते आहे ते त्या बदकाच्या जो मानेचा आकार आहे तो नीट येण्यासाठी. आता हे असं याला टाचणी लावून घ्यायची आणि बरोबर इथे अशी टीप मारून घ्यायची. नंतर आपण इथे जे मार्किंग केलेलं होतं, वाटलं तर पुन्हा 3.5 इंच आपण रुलर ठेवून मार्किंग करून घेऊ आणि एक्स्ट्राचं जे आहे ते आपण कट करून घेऊ. आणि आता हा जो भाग आहे हा माझा बरोबर इथे जुळला पाहिजे. हे असं ठेवायचं आणि हा भाग इथे मला जोडायचा आहे. हे बघा, हे असं ते आलं पाहिजे. आता हे असं ठेवलं म्हणून असं जुळलं जाईलच असं नाही, हे कदाचित मागे पुढे होऊ शकतं, पण ते नंतर आपण ॲडजस्ट करू शकतो. थोडक्यात हा जो मानेचा भाग आहे हा असा आला पाहिजे. तर हे आता मी जोडून घेते आणि मग आपण पुढचं जे काय आहे ते आपण जोडायला घेऊ. या 2 ओळीत थोड्यासा इथे प्रॉब्लेम आहे, म्हणजे थोडासा किचकट आहे, समजायला पण थोडंसं अवघड आहे. तर हे झाल्यानंतर बाकी काही आपल्याला कुठेही प्रॉब्लेम नाही आहे. आता हे मी सगळं, ही मी पहिली ओळ आता बाजूला काढून ठेवते आणि दुसरी ओळ मी आता जोडायला घेते. आता हे जोडून झालं. आता याच्या पुढे आपल्याला पुन्हा 4 जांभळे चौकोन जोडायचे आहे. आता हे जांभळे 4 चौकोन मी जोडून घेतले. आता एक लक्षात घ्या, हे जांभळे चौकोन याला जोडण्यापूर्वी या जांभळ्या तुकड्याला पण तुम्ही इथे लक्षात घ्या, मी 1/2 इंचाची मार्जिन इथे सोडलेली आहे. ही बघा, जवळजवळ 1/2 इंचाची मार्जिन सोडलेली आहे. कारण जेव्हा मी हे याला जोडेन त्यावेळेला जोडल्यावर सुद्धा हे टोक इथपर्यंत आलं पाहिजे. म्हणजे इथे पण खाली 1/2 इंचाची मार्जिन जर ही गेली माझी खाली, जेव्हा आपण याला तिसरी ओळ जोडणार तेव्हा इथे पण माझी 1/2 इंचाची मार्जिन जाईल आणि हे याला जोडताना पण इथे माझी 1/2 इंचाची मार्जिन जाईल. अशा पद्धतीने हा तुकडा मी कापून घेतलेला आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आता हे याला मी जोडून घेणार आणि मग ही आपली दुसरी ओळ पूर्ण होईल. बघा, असं आलं पाहिजे. नाहीतर तुम्ही जर इथून हे जोडत गेला तर इथे पुन्हा तुम्हाला खालच्या ओळीला जोडायला प्रॉब्लेम होईल आणि इथे पुन्हा पांढरा तुकडा दिसेल. तर हा जो त्रिकोण जोडलेला आहे हा खालपर्यंत आला पाहिजे आणि त्याच्या बाहेर 1/2 इंचाची मार्जिन सोडून आपल्याला हा त्रिकोण कापून घ्यायचा आहे. तशा पद्धतीने मी तो कापून घेतला आहे. आता ही अशी आपली दुसरी ओळ तयार झाली. थोडक्यात जेव्हा आपण ही पहिली ओळ ह्याच्यावर ठेवू त्यावेळेला हे असं आलं पाहिजे, अशा प्रकारे असं याला जोडलं जाईल आणि तेव्हा ही बदकाची मान तयार होईल. तर आता या 2 ओळी आपल्या पूर्ण झाल्या. आता आपण तिसरी ओळ करायला घेऊ. तिसरी ओळ जी आहे ती आपली चोच येणार आहे. तर त्यासाठी आपल्याला हे तुकडे इथे आधी तयार ठेवावे लागतील आणि त्यानंतर मग आपल्याला बाकीचे तुकडे जोडावे लागतील. सुरुवातीला एक जांभळा तुकडा घ्यायचा आणि त्यानंतर मग आपण चोच जोडणार आहोत. एक जांभळा तुकडा घ्यायचा आणि त्याला हा असा जोडायचा आणि हा जो भाग आहे हा असा जोडायचा. अशा प्रकारे ही बदकाची चोच आपण तयार करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग 2 पांढरे तुकडे येतील आणि मग पुढे काय करायचं हे आपण नंतर बघू. हे एवढं झाल्यानंतर आता एक पांढरा आणि एक जांभळा असा आपण जोडून घेऊ आणि त्यानंतर मग त्याच्या पुढे मात्र पुन्हा आपल्याला 4 जांभळे तुकडे जोडायचे आहेत. अशा प्रकारे ही आपली चौथी ओळ तयार झाली. आता आपल्याला 5वी ओळ तयार करायला घ्यायची आहे. इथे बदकाच्या शेपटीचा भाग मी तयार केला. तर त्यावेळेला पण मी हे जांभळे पांढरे जे जोडलेले होते त्रिकोण ते असे जोडून घेतले आणि त्याच्या पुढे एक जांभळा तुकडा जोडला. आता बदकाच्या पोटाचा भाग आपण तयार करणार आहोत. ते पोटाचा भाग तयार करण्यासाठी हे पिवळे तुकडे मी घेतलेले आहेत. मग सुरुवातीला 2 जांभळे, नंतर 2 पांढरे आणि मग हे 3 पिवळे तुकडे मी जोडून घेणार. हे झाल्यानंतर आता आपल्याला हा जो पिवळा पांढरा तुकडा आहे हा आपल्याला अशा पद्धतीने इथे जोडायचा आहे आणि मग एक पांढरा आणि एक जांभळा असे जोडायचे आहेत. आता एक पांढरा आणि एक जांभळा जोडला की ही आपली ओळ पूर्ण होईल. ही आपली ओळ आता पूर्ण झाली. आता ही आपण बाजूला ठेवू. आता याच्या नंतरची ओळ आपण करायला घेऊ. आता 6व्या ओळीत आपल्याला आधी 2 जांभळे एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत, तर 2 पांढरे जोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर हा जो पिवळा आणि पांढरा त्रिकोण आहे तो आपल्याला अशा पद्धतीने जोडायचा आहे. म्हणजे पिवळा जो भाग आहे
तो आतमध्ये येईल. थोडक्यात ही जी आपण ओळ बनवली पोटाची, तर पोटाचा भाग आपल्याला आता तो पूर्ण करायचा आहे ना, त्यामुळे हा असा येईल इथे. म्हणजे हा याला जोडल्यानंतर हा याच्या खालोखाल इथे येईल आणि यानंतर 2 पिवळे तुकडे आपल्याला जोडून, म्हणजे पिवळे चौकोन जोडून पुन्हा एक आपल्याला असा त्रिकोण जोडायचा आहे. तो उलटा जोडायचा आहे. तो मी पुन्हा तुम्हाला पुढे दाखवते. परंतु याला आता हे याला जोडून याला मी पुढे 2 पिवळे चौकोन आधी जोडून घेते. हे मी याला जोडून घेतलं. त्यानंतर हे 2 चौकोन जोडून घेतले. आता हा जो त्रिकोणांपासून बनलेला चौकोन आहे, हा याला मी इथे असा जोडणार आहे. म्हणजे ही जी ओळ आहे, ही ओळ अशी येईल. सॉरी, हे असं येईल, असं. आपण फायनल जोडू त्यावेळेला ते असं दिसेल. म्हणजे हा पोटाचा भाग आपला तयार होईल. हे जोडून झाल्यानंतर याच्या पुढे एक पांढरा चौकोन आणि राहिलेले मला जांभळे चौकोन जोडायचे आहे. तर हे आता मी जोडून घेते. अशा प्रकारे आपली ही 6वी ओळ आता तयार झाली. आता आपल्याला 7वी ओळ करायला घ्यायची आहे. आता 7व्या ओळीत आपले हे जे त्रिकोण आहेत, म्हणजे त्रिकोणांपासून बनलेले चौकोन, याचा वापर आपला होणार आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्यासारखं हा एक माझा एक्स्ट्रा मी कापलेला होता आणि जोडला पण होता. हा आपल्याला काही आता लागणार नाहीये. त्यामुळे आता शेवटचे आपले हे 2 जोडलेले चौकोन राहिलेले आहेत. बाकी आपल्याला सलग चौकोन जोडायचे आहेत. तर त्यासाठी सुरुवातीला 2 जांभळे चौकोन आपण एकमेकांना जोडून घेणार आहोत आणि त्यानंतर मग यातला एक त्रिकोण जोडून राहिलेले सलग आपल्याला 5 पांढरे चौकोन जोडायचे आहेत. तर ते मी आता करून घेते. इथपर्यंत मी हे असं जोडून घेतलं. आता याचा आपल्याला वापर करायचा आहे. मग हा जो भाग आहे, हा आपल्याला हे असं जोडायचा आहे. हा इकडून इथे असा जोडलाय, तसाच हा इकडून जोडायचा. म्हणजे हा कोपरा जांभळा इकडे आला, तसाच हा जांभळा कोपरा या बाजूला आला पाहिजे. आणि याच्यानंतर मग आपल्याला एक जांभळा चौकोन जोडून ठेवायचा आहे. म्हणजे ही ओळ आपली पूर्ण होईल. अशा प्रकारे ही आपली शेवटची ओळ आता पूर्ण झाली. थोडक्यात डिझाईनची ही शेवटची ओळ आपली आता पूर्ण झाली. आता आपल्याला अजून 2 ओळी करायच्या आहेत आणि त्यामध्ये हे सगळे तुकडे आपल्याला जांभळेच जोडायचे आहेत एकमेकांना. तर हे किती आहेत चौकोन? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 असे 10 चौकोन, 10, 10, 20 चौकोन आपल्याला पूर्ण जांभळे जोडायचे आहेत. कारण त्याच्यावर आपल्याला बदकाचे पाय लावायचे आहेत, म्हणून ते जोडायचे आहेत. तर ते आता मी सगळे 20 चौकोन एकमेकांना जोडून घेते आणि मग मी तुम्हाला हे सगळं डिझाईन जेव्हा मी या ओळी एकमेकांना जोडेन त्यावेळेला मी पुन्हा तुम्हाला हे शेअर करते. कारण प्रत्येक वेळेला मी काय करत असते की अशा ओळी जोडून झाल्यानंतर मी मांडून दाखवते आणि त्यानंतर मी त्या ओळी जोडून घेते. पण या केसमध्ये सुरुवातीला काही किचकट भाग होते, ते दाखवताना मला थोडासा वेळ गेला माझा. आणि आता मी जर तुम्हाला तेवढं डिटेलमध्ये सगळं दाखवायला लागले तर मग व्हिडिओ खूप मोठा होईल. डिझाईन जोडून झाल्यानंतर त्याचा फायनल लुक मात्र मी तुम्हाला एकदा डिस्प्ले करणार आहे. तर आता मी ते जांभळे जे 20 चौकोन आहेत ते आधी मी जोडून घेते. आता या सगळ्या पट्ट्या तयार करून मी यांना इस्त्री करून घेतलेली आहे. या वेळेला मी ट्रिम वगैरे जास्त करत बसले नाही. तर आता हे मी जोडायला घेते. हे बघा, इथपर्यंत आता आपलं हे तयार झालेलं आहे. आता याच्या खाली आपल्याला पाय लावायचे या बदकाला. तर पाय लावायचे असतील, नुसत्या जर अशा पट्ट्या जोडायच्या असतील वेगळ्या रंगाच्या, तर या जांभळ्या पट्ट्या आपण सलग जोडून ती आपण पिवळी किंवा जे कुठल्या रंगाचे जे पाय करणार आहोत ते आपण लावू शकतो. अशा सलग 2 पट्ट्या जोडून एका खाली एक. परंतु मी तसं करणार नाहीये. मी पाय म्हणजे प्रॉपर असे खाली त्याला त्रिकोणाचे पाय बनवणार आहे. त्यामुळे इथे आता मी ही एक जी पट्टी आहे याचे फक्त 4च चौकोन जोडून घेतलेले आहेत एका बाजूचे आणि दुसऱ्या बाजूचे 4 जोडून घेतलेले आहेत. मधले 2 चौकोन मी जोडलेले नाहीत, कारण आपले जे पाय येणार आहेत ते इथे येणार आहेत. ती जी आपली पायाची जी लांबीची पट्टी आहे ती इथे येणार आहे आणि त्याच्या खाली हे असे त्रिकोण येणार. अशा पद्धतीने मी याला पाय बनवणार आहे. मग आता ते जर मला करायचं असेल तर मला पिवळे चौकोन लागतील, म्हणून मी इथे 2 पिवळे चौकोन कापून घेतलेले आहेत. अर्थात हे खूप छोटे लागणार आहेत. मी थोडेसे मोठेच काढलेत की नंतर कुठेतरी आपल्याला प्रॉब्लेम यायला नको म्हणून. आता हा मी असा इथे ठेवून याला तिरकी टीप मारून याचा त्रिकोणासारखा पाय तयार करणार आहे. तर ते कसं करणार आहे ते आता मी तुम्हाला दाखवते. म्हणजे ऍक्च्युअल मी तुम्हाला मशीनवर हे शिवून दाखवते. आता मी काय करणार आहे, हा जो चौकोन आहे हा एवढा मोठा मला लागणार नाही. मी ते मोठे कापून घेतले होते, परंतु मला हे एवढंच लागणार. थोडेसे पाय छोटेच असतात ना, त्यामुळे हे आधी मी कट करून घेते आणि याच मापात दुसरा पण कापून घेणार आहे. हा जो चौकोन आहे हा इथे असा ठेवायचा आणि इथे ठेवून असं तिरकं करून आपण बघायचं नेहमी की आपण हे ठेवलेलं योग्य आहे का. आणि इथून त्याला आता मी टीप मारणार आहे आणि हा जो भाग आहे हा कापून टाकायचा. म्हणजे काय होईल, हे असं होईल. बरोबर, जसं मी याला केलं तसंच मी आता
हे जे दुसरे मी 4 चौकोन जोडलेले आहेत त्याला पण मी तसंच करणार आहे, परंतु त्या केसमध्ये मी हा जो चौकोन आहे हा असा ठेवणार आणि त्याला इकडून इथे टीप मारून घेणार। आता याचे मधले जे 2 चौकोन आहेत ते आधी याला जोडून घ्यायचे। हे मध्ये मी जोडून घेतलेले आहेत। हा आता इकडून याला जोडायचा। हे बघा, हे इथे जोडलं, आता हे इथे जोडून घ्यायचं। आता याच्यावर आपल्याला ती वरती आधी जांभळी पट्टी जोडून घ्यावी लागेल। हे बघा, हे इथे मी व्यवस्थित मॅच करून घेतलंय। आता याच्या मी अशा पट्ट्या बनवणार आहे आणि या पट्ट्या मी इथे वरती अशा जोडणार आहे, अशा। हे बघा, ही जशी जोडून घेतली तशीच या बाजूला सुद्धा मी आता जोडून घेणार आहे। हे बघा, अशा प्रकारे हे पाय मी तयार करून घेतले। आता हा जो वरचा भाग आहे हा आपण याला इथे जोडणार आहोत। हे बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपलं हे बदकाचं डिझाईन तयार झालं। आता याला वरती डोळा काढला की याचा फायनल लुक मी तुम्हाला दाखवते। हे बघा, आता मला इथे डोळा काढायचा आहे, तर तो मी याचा जरा पेन्सिलने आखून घेणार आहे आधी। काही जण इथे बटन पण लावतात, पण बटन लावणं माझ्या दृष्टीने तरी योग्य नाही, कारण बाळाला ते टोचू शकतं। त्यामुळे मी नेहमी पक्ष्यांचे, प्राण्यांचे जे डोळे आहेत ते असे फॅब्रिक पेंटनी मी हे कलर करते, म्हणजे फॅब्रिक पेंटनी ते रंगवते मी। आता मी तुम्हाला याचा फायनल लुक दाखवते। हे बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपलं हे बदकाचं दुपट्याचं डिझाईन आता पूर्णपणे तयार आहे। आणि इथे तुम्हाला मी व्हॉट्सअप मेसेजचा स्क्रीनशॉट टाकते। मला 3 दुपट्यांची ऑर्डर आलेली होती, त्यामुळे एक डिझाईन हे मी कस्टमरला देण्यासाठी बदकाचं बनवलेलं आहे आणि इथे तुम्ही त्याचं फिनिशिंग डिझाईनचं बघू शकता। आता याला त्यांना डबल लेयरचेच दुपटे हवेत, त्यामुळे याला खाली मी एकच लेयर टाकणार आणि याचं बाइंडिंग करून मी कस्टमरला हे देणार आहे। ज्या वेळेला मी हे बाइंडिंग करेन त्यावेळेला याला मी प्रॉपर इस्त्री करून घेणार आणि बाजूनी व्यवस्थित ट्रिम करून याला बाइंडिंग करणार आहे। तर आजचं हे डिझाईन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून अवश्य कळवा। आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छान नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते। धन्यवाद।